नमस्कार. आपण पाहतात संगनायक न्यूज चॅनल. मी हरिभाऊ नवगिरे. आपण आज वरवंड या ठिकाणी आलो आहोत. उद्या वार सोमवार दिनांक 13 जुलै रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं वरवंड या ठिकाणी मुक्कामी येणार आहेत. वरवंड या ठिकाणी पालखीची पूर्वनियोजित तयारी कशाप्रकारे केलेली आहे आपण हे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संदीप नारायण ठवाळ, ग्रामपंचायत अधिकारी वरवंड. श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा उद्या 13 जुलै रोजी मुक्कामी वरवंड ग्रामपंचायत हद्दीमध्ये येत आहे. तरी ग्रामपंचायत व शासनाच्या वतीने आलेल्या वारकऱ्यांसाठी जर्मन हँगर उभारण्यात आलेले आहेत. नवीन विठ्ठल मंदिरात शेजारी एक व पालखी तळे ते एक असे जर्मन हँगर उभारलेले आहेत. या हँगरमध्ये वारकऱ्यांसाठी चरणसेवा, आरोग्यसेवा, महिलांसाठी हिरकणी कक्ष अशा विविध सेवा त्यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच वारकऱ्यांसाठी 1200 शौचालय, महिलांसाठी 150 स्नानगृह उपलब्ध करून देण्यात आले. गावामध्ये फॉगिंग करण्यात आलेलं आहे. गावामध्ये स्वच्छता करण्यात आलेली आहे. पालखीच्या अनुषंगिक दृष्टीने स्वच्छतेची सर्व कामे पूर्ण करून घेण्यात आलेली आहेत व आलेल्या भाविकांनी जास्तीत जास्त ओला कचरा, सुका कचरा डस्टबिनमध्ये टाकण्यासाठीच्या कचराकुंड्या आपण तयार केलेल्या आहेत. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, त्याच्यामध्ये टाकावा. इतरत्र कचरा टाकू नये व आपलं गाव स्वच्छ राहण्यासाठी सर्व आलेल्या भाविकांनी आम्हाला सहकार्य करावे. पालखीची तयारी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन असेल, पंचायत समिती प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल व PWD प्रशासन असेल, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन असेल यांनी वेळोवेळी आवश्यक असणारी सर्व मदत केलेली आहे. या मदतीमुळे सदरची तयारी करायला सोयीस्कर व सोपे जात आहे. तरी सर्व वरवंडमधील ग्रामस्थांना विनंती आहे की उद्या पालखीच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व पालखी सोहळ्याचे शोभा वाढवावी ही विनंती. नमस्कार, मी प्रदीप संदिवेकर, सदस्य पंचायत समिती दौंड. उद्या दिनांक 13 तारखेला संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज या पालखी सोहळ्याचं आगमन होत आहे. या निमित्तानं गेल्या 4-5 दिवसापासून वरवंड ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं या ठिकाणी पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू आहे. आज आपण या ठिकाणी या पालखीचा उभे आहोत. या ठिकाणी 100 बाय 100चा जर्मन मंडप या ठिकाणी उभा केलेला आहे. त्याचप्रमाणे वारकऱ्यांसाठी गैरसोय होऊ नये या ठिकाणी जवळजवळ 1200 टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे एक 300 स्नानगृह या ठिकाणी आंघोळीसाठी सोय केलेली आहे. तसेच वारकऱ्यांना या ठिकाणी मोबाईल चार्जिंगची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी रोडच्या पलीकडे बाजार मैदान आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 300 बाय 100 फुटाचा या ठिकाणी जर्मन मंडप उभा केला आहे. त्या ठिकाणी अशाच प्रकारची सुविधा उपलब्ध आहेत आणि गावकऱ्यांच्या वतीनं वारकऱ्यांना या ठिकाणी अन्नदान म्हणून लापशी भाजी भात असंही याचं अन्नदानाचं नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत, त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल, तहसील विभाग असेल, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महसूल विभाग, आरोग्य विभाग हे सर्व या ठिकाणी अधिकारी, प्रशासन अधिकारी या ठिकाणी तयारी करत असून हे कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही वारकऱ्यांची यासाठी आम्ही सर्व या सतर्क आहोत आणि नक्कीच आमच्याकडून कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं वरवंडच्या शिवेवरती आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात येतं. त्यानंतर पालखी वरवंड गावात आल्यानंतर या ठिकाणी आरती होते. आरती झाल्यानंतर या ठिकाणी जे काही पालखीचे विश्वस्त असतील किंवा सर्व शासकीय अधिकारी असतील, कर्मचारी असतात, त्यांचा या ठिकाणी सत्कार होतो आणि त्यानंतर हा कार्यक्रम अन्नदानाचा कार्यक्रम सुरू होतो. माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की हा पालखी सोहळा त्याच्या उत्साहामध्ये पार पाडला पाहिजे. आपण सर्वांनी या आनंद उत्साहात सहभाग घेऊन आपण सर्वांनी शिस्तीमध्ये संत श्री तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन या ठिकाणी हा सोहळा पार पाडावा अशी मी विनंती करतो आणि सर्वांना या तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा थांबतो.